तर मनोज जरांगे आज आपलं उपोषण मागे घेणार आहेत। आंदोलन सध्या स्थगित करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे वाशीमध्ये सध्या मराठा आंदोलकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहतोय मनोज जरांगेंच्या गाडीच्या चहू बाजूने मराठा आंदोलकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय। सभास्थळावर पोहोचायला किती वेळ लागेल? मुख्यमंत्री पोहोचलेत का? मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत प्रज्ञा। इथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर ज्या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, ज्या ठिकाणी सभा होते, आपण पाहताय स्टेज तयार झालेला आहे आणि त्याच ठिकाणावर अगदी 5 मिनिटावर विष्णुदास भावे नाट्यगृह आहे आणि त्याच नाट्यगृहामध्ये सध्या सीएम येऊन थांबलेले आहेत। कारण की मनोज जरांगे पाटील हे इथून एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर एपीएमसी मार्केट आहे, त्या एपीएमसी मार्केट मधून हे या सभास्थळी यायला निघालेत। मात्र त्यांची जी यात्रा आहे, त्यांची जी इथे इथपर्यंत येण्याची वाट आहे, ती सगळ्या मराठा बांधवांनी त्या ठिकाणी उभं राहून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी ती स्वागत यात्रा केलेली आहे। त्यामुळे सध्या त्यांना यायला उशीर होतोय आणि म्हणूनच आता जरांगे पाटील येईपर्यंत सीएम देखील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सध्या थांबलेले आहेत, वाट बघतायत आणि सीएम यांच्या बरोबरच इथे जमलेले जे हजारो मराठा बांधव आहेत ते देखील वाट बघतायत आणि थोड्याच वेळात जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचतील। पण त्यांना यायला थोडासा उशीर होत आहे। 8 वाजताची सभा होती, 8 वाजता देखील सीएम देखील येऊन जरांगे यांना ज्यूस देणार होते, मात्र त्यांचं उपोषण सोडायला थोडा आणखीन कालावधी लागतोय। इतके मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव हे एपीएमसी मार्केट पासून ते या छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पोहोचलेले आहेत, उभे आहेत ठिकठिकाणी। त्याच्यामुळे या संपूर्ण रस्त्यावरून जाण्यासाठी आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतोय। पण सीएम देखील त्यांच्यासाठी वाट बघतायत। एका ज्यावेळी जरांगे पाटील इथे 15 ते 20 मिनिटात पोहोचतील, त्याच्यानंतर सीएम आणि जरांगे पाटील हे एकत्र येतील आणि इथे आपण पाहताय मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे, त्या पुतळ्यावर अभिवादन केलं जाईल आणि अभिवादन केल्याच्या नंतरच इथे जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री जे आहेत ते स्टेजवर येतील। सध्या दीपक केसरकर पोहोचलेले आहेत आणि दीपक केसरकर हे सगळ्या मराठा बांधवांना अभिवादन करतात। कारण की काल रात्री ज्यावेळी जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा करायची होती, नवीन GR त्यांना सांगायचा होता, त्यावेळी दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा हे 2 मंत्री त्यांच्याकडे आले होते आणि त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतरच जरांगे यांनी आपलं आंदोलन जे आहे, उपोषण जे आहे ते मागे घेण्याचा निर्धार व्यक्त केला आणि आज ही सभा जाहीर केलेली आहे। आता काल रात्री जी काही चर्चा झाली केसरकर आणि लोढा यांच्यासोबत, ती चर्चा आज जरांगे पाटील जे आहे ते कालप्रमाणेच सगळ्यांसमोर मांडणार आहेत, सगळ्यांसमोर ठेवणार आहेत आणि तीच चर्चा ठेवल्याच्या नंतर इथे पुन्हा एकदा सगळ्यांना विचारलं जाईल, सगळ्यांचं मत घेतलं जाईल की काय करावं, याच्या पुढची म्हणजे रणनीती कशी असेल, आझाद मैदानात जावं की नाही जावं, हे सगळे प्रश्न दरवेळीप्रमाणे जरांगे पाटील आज देखील सगळ्या लोकांना विचारतील आणि लोकांचं जे काही मत असेल, जायचं नाही जायचं, त्याच्यानंतर पुढे संपूर्ण ते ठरवणार आहेत की पुढचा रस्ता कसा असेल। मात्र सध्या तरी जरांगे पाटील हे अगदी 5 ते 10 मिनिटात पोहोचतील आणि त्याच्यानंतर सीएम देखील त्यांच्या बरोबर येतील आणि या दोघांचं आगमन झाल्याच्या नंतर पुढची सभा होईल। त्याच्या आधी ज्यूस देऊन जरांगे यांचं जे उपोषण आहे ते सोडण्यात येईल आणि मग पुढचं आंदोलन मागे घेण्याची घोषणा हे जरांगे पाटील करतील। पण त्यासाठी देखील सगळ्या लोकांचं मत विचारात घेतलं जाईल आणि ते मत एकदा विचारात घेतलं की त्याच्यानंतर जरांगे पाटील हे जाहीर करतील या आंदोलनाची पुढची दिशा कशी असेल। खरं तर हे आंदोलन मागे घेण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे। त्यांच्या सगळ्या मागण्या A to Z त्यांच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि म्हणून स्वतः एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांदा या ठिकाणी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी आलेले आहेत। गेल्या वेळी देखील अंतरवली सराठीमध्ये चौकामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि त्याच्यामुळेच इथे आपण पाहताय की एकूणच हे जे
वातावरण आहे या ठिकाणी हे सध्या अतिशय आनंदाचं आहे, जल्लोषाचं आहे आणि अगदी 5 मिनिटात मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत असं इथे जाहीर करण्यात आलंय। या स्टेजच्या बॅक साईडला, मागच्या साईडला इथे मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत।